नमस्कार मंडळी, ऋतुजाज किचन हाऊसमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय मऊ आणि लुसलुशीत अशा भोपळ्याच्या भाकरी किंवा तुम्ही याला भोपळ्याचे थालीपीठ असंही म्हणू शकता. येथे मी मध्यम आकाराचा भोपळा घेतलेला आहे आणि हा भोपळा आता आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे. भोपळा आपल्याला कोवळाच घ्यायचा आहे, कारण कोवळा भोपळा लवकर शिजतो आणि टचटच लागत नाही. आपला भोपळा एकदम छान प्रकारे किसून झालेला आहे. आता आपण त्यासाठी लागणारे वाटण बनवून घेऊया. वाटणासाठी मी येथे हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. आता मी येथे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेत आहे. आता जे वाटण बनवलं होतं ते आपल्याला भोपळ्यात टाकायचं आहे. त्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा होता आणि कोथिंबीर होती ती सुद्धा आपल्याला भोपळ्यात घालायची आहे. आता आपण बेसन पीठ घालून घेऊया. येथे मी पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेले होते. त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे आणि अर्धी वाटी बाजरीचे पीठ घालायचे आहे. आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे. ओव्यामुळे छान टेस्ट येते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना आपल्याला यात एक थेंब सुद्धा पाणी टाकायचं नाहीये, कारण भोपळ्याला स्वतःलाच खूप जास्त पाणी सुटते. त्यामुळे अजिबात पाणी टाकायचं नाहीये. तुम्ही बघू शकता मी थोडं सुद्धा पाणी टाकलं नाही, तरी पण माझा छान प्रकारे एक गोळा तयार करून झालेला आहे. आता आपण भाकर थापून घेऊया. त्यासाठी मी पोळपाटावर एक ओला रुमाल करून घेतलेला आहे आणि त्यावर थोडेसे पाणी शिंपडते, जेणेकरून आपण जेव्हा भाकर थापू ती रुमालाला चिटकणार नाही आणि तव्यावरही छान प्रकारे पडेल. अशा प्रकारे आपल्याला भाकर थापायची आहे. पीठ जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला पाणी लावून सुद्धा भाकर थापू शकता, म्हणजे भाकर हाताला चिटकणार नाही. अशा प्रकारे आपल्याला छान अशी भाकर थापायची आहे आणि मी त्यावर असे गोल गोल होल करत आहे. त्यातून आपल्याला तेल सोडायचे आहे. त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी थोडीशी हावरी टाकून घेऊया. हावरीने एकदम छान चव येते. आता तवा गरम झालेला आहे. तव्यावर तेल टाकायचं आहे. तेल टाकताना सगळ्या तव्याला पांगून तेल टाकायचं आहे, जेणेकरून आपलं जे भाकर आहे ती तव्याला चिटकणार नाही. अशा प्रकारे आपल्याला भाकर तव्यावर टाकायची आहे. आता आपण भाकर उलथून घेऊया. तुम्ही बघू शकता छान प्रकारे भाकर परतलेली आहे. आता आलटून पालटून भाकर सगळीकडून चांगली भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित सगळीकडे आपल्याला भाकर भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भाकर भाजतेय. भाकर भाजून झालेली आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे भोपळ्याची भाकर रेडी आहे. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक यू.